चांगले संस्कार. जर कोणी तुम्हाला लंच, डिनर देत असेल तर तुम्ही मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका. जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा. एकसारखे 2पेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका. जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असतील. ते पैसे लवकर देऊन टाका, जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच. हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देतं. जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आत्ता पैसे देत असतील तर नेक्स्ट टाईम तुम्ही पैसे द्यायचा प्रयत्न करा. अरे, तुम्ही अजून लग्न नाही केलं किंवा अरे, तुम्हाला अजून मुलं नाहीत असं प्रश्न विचारू नका. तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतले किंवा तुम्ही 4 व्हीलर का नाही घेत, हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा. याच्याने काही फरक पडत नाही की तो मुलगा आहे की मुलगी, सिनियर आहे की ज्युनियर. तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगलाच व्यवहार करा. जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद नाही घेते तर ती गोष्ट लगेच तिथेच थांबवा आणि परत कधी तसं करायला जाऊ नका. वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर लक्षात ठेवा की तुम्हाला जो 6 दिसत असतो तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी 9 दिसतो. लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका. त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करण्याची संधी द्या. जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करू नका. तुम्हाला माहीत नाही की पुढे त्यांचे पर्सनल फोटो असतील. जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला. कुणाच्याही वजनावरून बोलण्याचा कधीच त्याचा काही एक अर्थ नसतो. फक्त एवढंच बोला, तुम्ही खूप छान दिसता. जर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या लोकांसोबत आदराने वागत असाल तर लोक तुम्हाला लगेच नोटीस करतात. जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच्या कामाशी काम ठेवा. गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल, आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नका. जर तुमचा सहकारी तुम्हाला जर सांगतोय की मला डॉक्टरला भेटायचं आहे तर त्याला हे नका विचारू की कशासाठी. फक्त एवढंच बोला, आय होप तुम्ही ठीक आहात. स्वतःच्या पर्सनल आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये टाकू नका. जर कोणती व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं ही अशिष्टता आहे. जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचं वय किंवा त्यांचा पगार विचारू नका. तुमचे सनग्लासेस तेव्हा काढा ज्या टाईमला तुम्ही कुणाशी तरी रस्त्यावर बोलत असाल. ही एक सन्मानाची गोष्ट आहे. आय कॉन्टॅक्ट तुमच्या बोलण्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.